हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण प्रिव्हियस सेशनमध्ये सगळं पूर्णपणे आपण ASP.NET सगळं आपण क्रड ऑपरेशन किंवा एक प्रोजेक्ट अख्खा बघितलेला की कंपनी मॅनेजमेंट सिस्टम याचा आपण प्रोजेक्ट बघितलेला फ्रॉम द स्क्रॅच. त्याच्यामध्ये आपण डेटाबेस क्रिएट केले. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर आपण त्याचे स्टोअर प्रोसिजर बनवल्या. स्टोअर प्रोसिजर जे आपण इकडं ADO.NET युझिंग ADO.NET आपण ते वापरल्या. राईट, आपण त्याच्यात क्रड API वगैरे आपण बनवलं की ॲड असेल, गेट बाय आय डी असेल, राईट, त्यानंतर अपडेट असेल किंवा डिलीट असेल, हे सगळं आपण ASP.NET मध्ये बघितलं. आता या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे की एंटिटी फ्रेमवर्क आता जो इंडस्ट्रीमध्ये आहे ना, जास्त ट्रेंडिंगचा विषय म्हणा, किंवा तुमचा जर OOP जर स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला जास्त डेटाबेसची म्हणजे जे आपल्याला क्वेरी लागतात किंवा जे आपल्याला सारख्या स्टोअर प्रोसिजर बनवायला लागत होत्या ना, त्यात तुम्हाला एकदम हाय लेवलला एवढं नॉलेज नाही लागणार. फक्त बेसिक नॉलेज असलं ना तरी तुम्ही हे एंटिटी फ्रेमवर्क तुम्ही वापरू शकता. फक्त तुम्हाला काय पाहिजे की सी शार्पचं जे नॉलेज आहे ते सी शार्पचं नॉलेज पक्कच पाहिजे. ज्या OOPचे 4 पिलर आहेत किंवा आपल्याला ॲडव्हान्स ज्या कन्सेप्ट सी शार्पच्या त्या तुमच्या पाठच असल्या पाहिजेत. राईट, ओके. आता एंटिटी फ्रेमवर्क कोअर काय आहे की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर कंपनीमध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला एंटिटी फ्रेमवर्क कोअरच वापरायचं असतं. राईट, तुम्हाला एक बेसिक उदाहरण देतो की जसं आपण सी शार्पचं डेटाबेसशी कनेक्ट करण्यासाठी आपण जसं ADO.NET वापरतो. ADO.NEट काय वापरतो की जसं लो लेवल लँग्वेज असते ना, की डायरेक्ट डेटाबेसशी कनेक्ट होतं. राईट, तसं तुमचं ADO.NEट असतं. तसं एंटिटी फ्रेमवर्कवर काय आहे की तुमचा डेटाबेस आणि तुमचा इकडं ज्या पण आपण वेब एपीआय बनवतो त्याच्यामधला जो रिलेशनल मॅपर आहे, ओके, किंवा ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपरचं जे काम करतं ते कोण करतं की एंटिटी फ्रेमवर्क कोर करतं. आता त्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्ही इकडं सी शार्पमध्ये एखादा टेबल क्रिएट करायचा आहे, ओके, सॉरी, डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करायचा आहे, तर तुम्हाला सी शार्पमध्ये काय लिहायला लागतं की तुम्हाला फक्त एक क्लास लिहायचा आहे, तो झाला तुमचा टेबल. त्यानंतर इकडे जे कॉलमची नावं आहेत त्या इकडे तुम्ही प्रॉपर्टी करा. राईट, आणि ज्या पण वेळेस तुम्ही इकडे सगळं इकडे क्लास क्रिएट केला, त्याच्या प्रॉपर्टी क्रिएट केला, इकडे तुम्ही टेबल क्रिएट करायची तुम्हाला गरज नाही लागत. ज्यावेळेस तुम्ही इकडे क्लास डिक्लेअर करताना ॲज अ ते टेबल म्हणून तिकडं डेटाबेसमध्ये तुमच्या क्रिएट होतं ऑटोमॅटिक. तुम्हाला त्याच्या 2-3 कमांड आहेत ते आपल्याला सगळं इन डिटेल बघायचं स्टेप वाईज स्टेप वाईज. आता या सेशनमध्ये अजून आपण काय बघणार आहे की एक बेसिक आपण क्रड ऑपरेशन घेऊ आणि सगळी हिस्ट्री बघणार आहे की एंटिटी फ्रेमवर्कच्या ज्या आपण कन्सेप्ट आहेत ना, एंटिटी फ्रेमवर्क काय असतं, ORM वगैरे काय असतं. जर का चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पहिली गोष्ट तर आपण आता 500+ क्रॉस केलेले आहेत. ओके, आपल्याला कुठं जायचं होतं, एकच मिनिट, हे पिन हलत्या. ओके, तर इथं हे आता नेटचा इश्यू आहे त्यामुळं भरपूर हँग होत आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे की एंटिटी फ्रेमवर आपल्याला सिरीज चालू झाल्या म्हणजे आपला जो टॉपिक आहेत ना, ओके, टॉपिक म्हणजे काय की जसं थोडक्यात मी दावतो की आपलं जे फेज 6 आली, ओके, फेज 7 आणि 8 असेल, मे बी 2 अजून फेज असतील, की जी फायनल स्टेपला फेज आले ना आपली की एंट्री फ्रेमवर्क कोर, त्यामध्ये आपण काय काय बघणार की ORM बघणार आहे, DB कंटेस्ट काय असतं, DB सेट काय असतं, त्यानंतर मायग्रेशन्स काय असतात, रिलेशनशिप कसे वापरले जातात, राईट, त्यानंतर एंटिटी फ्रेमवर्क लिंक सोबत कसं वापरतं, रिपॉझिटरी पॅटर्न काय असतो, ॲटोमॅपर काय असतं. हे झालं आपलं सगळं एंटिटी फ्रेमवर्कचं. राईट, त्याच्यानंतर येतो की आपलं सिक्युरिटी लेवल, की जे JWT ऑथेंटिकेशन असेल, ऑथरायझेशन असेल, रोल बेस्ड ॲक्सेस असेल, राईट, पॉलिसीज असतील, क्लेम्स असतील, आणि त्याच्यानंतर येतं की आपला ॲडव्हान्स पार्ट की एक्सेप्शन हँडलिंग वगैरे, की आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे ना की जे एंड कस्टमरला देताना जे आपल्याला अप्लाय करायला लागतं ना, ते थोडक्यात आपल्याला हे सगळं ॲडव्हान्स API मध्ये सगळं बघायचं की कॅच काय असतं, त्यानंतर हेल्थ चेक वगैरे, रेट लिमिटिंग काय असतं, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघणार. त्यानंतर टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट सगळं नेक्स्टला बघणार आहे. पहिलं तर इथं हे सगळं सांगण्यात आता वेळ नाही घालवत की इथं एंटिटी फ्रेमवर्क कोर, आता मी त्याला फक्त EF टाकतो कारण की आता तेवढा टाइम नाही मी घालवत. एंटिटी फ्रेमवर्क,
ओके. आणि कोर असतं ते. आपल्याला ही हिस्ट्री पण बघायची आहे की पहिली गोष्ट काय आहे की एंटिटी फ्रेमवर्क काय आहे की एंटिटी फ्रेमवर्क हा मायक्रोसॉफ्टचा ORM आहे. ORM म्हणजे काय की ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. आता ऑब्जेक्ट रिलेशन मॅपर काय जसं की आपण जसं SQLचं ओके. SQLचा म्हणजे जे आपण SSMS मध्ये आपण जे बघतो किंवा जे MS SQL आहे ना आपलं मायक्रोसॉफ्टचं SQL सर्व्हर, त्याच्यामध्ये आपण एखादा टेबल क्रिएट केला, एक डेटाबेस क्रिएट केला कंपनी नावाचा, त्याच्यामध्ये आपण एक टेबल क्रिएट केला एम्प्लॉई नावाचा, राईट. त्या एम्प्लॉईमध्ये त्याचे कॉलम्स असतील म्हणजे ID असेल, नेम असेल, सॅलरी असेल किंवा डिपार्टमेंट असतील, राईट. ह्या 4 फील्ड असतील. तसंच आहे ना आपल्याला .NET ओके विदाउट डेटाबेस क्रिएट करता आपल्याला .NET एक क्लास लिहायचा आहे एम्प्लॉई नावाचा. त्या क्लासमध्ये प्रॉपर्टीज असेल. प्रॉपर्टीज म्हणजे जे आपण व्हेरिएबल म्हणतो ना त्यांना प्रॉपर्टीज म्हणू आपण. आणि त्या प्रॉपर्टीज मध्ये आपण जे मॉडेल आपण डिफाईन करतो ना, मॉडेल म्हणजे काय की एखादं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे तशा टाईपमध्ये आपल्याला एक मॉडेल डिफाईन करायचं आहे. त्या मॉडेलमध्ये असेल सेम ॲज इट इज तो इंटिजर टाईपचा ID असेल, स्ट्रिंग असेल, डेसिमल असेल, डेसिमल टाईपचं सॅलरी असेल, राईट. त्यानंतर डिपार्टमेंट असतील स्ट्रिंग टाईपचे. त्यामध्ये गेट आणि सेट नावाच्या मेथड्स असतील. गेट म्हणजे आपल्याला डेटा गेट करण्यासाठी, आणि सेट म्हणजे आपण जे पोस्ट मेथड वापरतो ना त्यासाठी आपल्याला सेट मेथड असणार आहे, राईट. इथं जर का मी एक डायग्राम काढली ना की टेक्स्ट याची साईज ओके. इथं आपण काय लिहूया, C#चा क्लास असला सपोज, ओके. आणि या C#च्या क्लासला EF कोर, ओके. आपण इथं एंटिटी फ्रेमवर्क त्याला अप्लाय केलं, राईट. आणि एंटिटी फ्रेमवर्क मधून आपल्याला डायरेक्ट ओके डायरेक्ट आहे ना SQL सर्व्हर ॲक्सेस असतो. आणि ॲज इट इज ते वापरल्यानंतर आपल्याला काय होतं की एम्प्लॉई नावाचा टेबल क्रिएट होतो. आता याच्या अगोदर कसं व्हायचं की एकच सेकंड याला आता याच्या अगोदर काय व्हायचं की आपण हा जो एंटिटी फ्रेमवर्क मधला जो कोर जो आपला आहे एंटिटी फ्रेमवर्क कोर त्याच्या जागी फक्त ADO.NET असायचं. आता ADO.NET पण सेमच काम करते की जसं इथं फक्त काय विषय आहे की हे जे दोन फ्रेमवर्क आहेत ना, हे क्लास आणि एंटिटी फ्रेमवर्क, ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आपल्याला इथे ADO.NET वापरायला लागायचं. म्हणजे थोडक्यात लक्ष द्या की आपण API बनवतो, राईट. API बनवल्यानंतर आपल्याला इकडं डेटाबेसमध्ये एक टेबल पण क्रिएट करायला लागतो, राईट. आणि डेटाबेसमध्ये जो आपण टेबल क्रिएट करणार आहे ॲज इट इज त्याची स्टोअर प्रोसिजर करायला लागायची, राईट. ती स्टोअर प्रोसिजर आपल्याला घेऊन इकडं त्याला मॅपिंग करायला लागायचं की ADO.NET वापरून आपल्याला त्याच्यामध्ये जसं की ते आपल्याला 3 मेथड मी सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याच्यावरती त्याला मॅपिंग करायला लागतं. मॅपिंग केल्यानंतर त्याचा आपल्याला डेटा रिट्राईव्ह होऊन त्याला आपण बाइंड करायला लागतो. म्हणजे त्याच्यात पार्सिंग वगैरे करायला लागतं ना आपण जे केलेलं असतं लेक्चरला, ते सगळं ADO.NET मध्ये करायला लागतं. आता ह्या एंटिटी फ्रेमवर्कमध्ये फरक एवढाच आहे की आपल्याला 2 काम करायला लागत नाहीत. मग आता इथं विचार करा की 2 कामं म्हणजे काय की जे डेटाबेसमध्ये जाऊन तुम्ही टेबल क्रिएट करताना ते तुम्हाला करायला लागणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे फक्त जे पण डेटाबेसचं लॉजिक आहे, SQL क्रिएटचं असेल, अपडेटचं असेल किंवा जे डेटाबेस क्रिएटचं लॉजिक आहे ना, ते सगळं लॉजिक तुम्हाला कशात लिहायचं आहे, C#.NET मध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय झालं, जिथं तुम्हाला 2 डेव्हलपर लागतात जे तुम्हाला बॅकएंड हँडल कराय, जे तुम्ही आता C#चं जे कोड लिहिता ना ते कोड कराय पण तुम्ही लागत होता आणि डेटाबेससाठी वेगळा माणूस लागत होता. आता इन फ्युचर काय झालं की हे सगळं करणारा एकटाच माणूस लागणार. कोण, जे C#.NET करतोय ना, एंटिटी फ्रेमवर्क शिकलेला असेल तो एकटा माणूस सगळं तुमच्या क्वेरी वगैरे हँडल करतात. आता याचा फायदा कुठं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्शन लेवलला तुम्ही असलं काहीतरी कोड करता किंवा प्रोडक्शन लेवलचा एखादा प्रोजेक्ट बघितला ना तुम्ही, तर त्या केसमध्ये काय असतं की तुम्ही प्रत्येक वेळेस एखादा सपोज आपल्याला काहीतरी टेबल क्रिएट करायचं आहे, ओके. टेबलमध्ये एखादा आपल्याला कॉलम ऍड करायचा आहे आणि त्या कॉलममध्ये आपलं सपोज तुमचा एखादा स्टुडंट नावाचा एक टेबल आहे, त्याच्यामध्ये स्टुडंटचा रोल नंबर काहीतरी चेंज झाला असेल किंवा रोल नंबरचा जो कॉलम आहे तो त्याच्यामध्ये ऍड झाला नसेल, एका वर्षानंतर सपोज काहीतरी आला नवीन GR सारखाचा किंवा त्याला रोल नंबर पण असाइन करायचा आहे, तर तुम्ही काय करणार की तुम्हाला 2 जागी चेंज करायचं आहे. तुमच्या कोडमध्ये पण चेंज करायचं आहे आणि सेकंड थिंग की तुमच्या डेटाबेस टेबलमध्ये पण चेंज करायचा आहे. नाहीतर एका जागी जर चेंज केला
तर तुम्हाला एरर देऊ शकतो, राईट. मग अशा ठिकाणी एंटिटी फ्रेमवर्क किती उपयोगाचा आहे की तुम्हाला फक्त त्या एका कोडमध्ये चेंज करायचं आहे आणि त्याला फक्त ॲड मायग्रेशन करून अपडेट मायग्रेशन केलं ना, डायरेक्ट तुमचा जो इकडं जो ASP.NET मध्ये जो चेंज आहे तो ॲटोमॅटिक मॅप होतो कुठं, तुमचा जो डेटाबेसचा टेबल आहे ना त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक मॅपिंग होतं. हेच तर सगळं आपल्याला बघायचं आहे हळूहळू. हे झालं तुमचं एंटिटी फ्रेमवर्क काय आहे तुम्हाला समजलं, राईट. आता ORM म्हणजे काय की ORM स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपर. आता ऑब्जेक्ट रिलेशन मॅपर म्हणजे काय की ऑब्जेक्ट म्हणजे जो आपण C# ऑब्जेक्ट करतो, जसं आपण क्लासपासून एक ऑब्जेक्ट बनवतो तसं C# मध्ये पण जसं एक टेबल आपण इकडं डेटाबेसमध्ये आपण बनवणार ना, तसा टेबलच्या जागी आपण एक क्लास डिफाईन केला, त्याचा आपण जसा ऑब्जेक्ट बनवणार ना त्याला बोललं जातं की C# ऑब्जेक्ट. आता रिलेशन म्हणजे काय की SQLचा जो डेटाबेस आहे तो जो टेबल आहे ना आणि आपला जो ऑब्जेक्ट, या दोघांचं काय आपल्याला काय झालं की रिलेशन झालं, राईट. ऑब्जेक्ट रिलेशन आणि मॅपर म्हणजे काय, या दोघांमधलं जे कनेक्ट करण्याचं मॅप आहे ना की इकडं टेबल आणि इकडे SQLचा जो क्लास आहे आपला, त्या दोघांमधलं जे रिलेशन मॅपिंग करण्याचं काम आहे ना, ऑब्जेक्ट रिलेशन मॅपर. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाली. इथे मी फक्त कन्सेप्च्युअल टेक्स्ट लिहितो. आता जे एक एक्झाम्पल काय की ऑब्जेक्ट रिलेशन मॅपरचं थोडक्यात आहे ना, ज्यावेळेस आपण त्या एम्प्लॉईचा एखादा क्लास लिहिला, ओके, जे आपण त्याचं मॅपिंग केलं, डेटा या फोल्डरमध्ये आपल्याला सगळं करायचं असते, डेटाबेसचं जे पण काय काम असतं ना या डेटा या फोल्डरमध्ये करायचं असतं. आता त्या डेटामध्ये आपण एक टेबल बनवला, टेबल म्हणजे काय की एक क्लास लिहिला आणि त्या क्लासला आपण त्याचं एक ऑब्जेक्ट बनवलं जिथं वापरायचं तिथं. त्या ऑब्जेक्टला जर का आपण सपोज त्या टेबलमध्ये नाव असेल त्याचं employee.name इज इक्वल टू राहुलचं ओमकार केलं, तर तुम्हाला इकडे काय करायला लागायचं की इन्सर्ट इंटू एम्प्लॉई म्हणजे टेबलचं नाव असेल, त्याच्यानंतर त्याचा नेम सॅलरी असेल, त्याच्यानंतर व्हॅल्यूज असेल, त्या असं तुम्हाला एवढी मोठी क्युरी लिहायला लागायची, राईट. तसं तुम्हाला एवढं सगळं लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट काय लिहायचं की त्या ऑब्जेक्टचं नाव म्हणजे आपण एम्प्लॉयचं एक एम्प्लॉई नावाचा ऑब्जेक्ट बनवला त्या क्लासपासून, ऑब्जेक्ट डॉट त्या प्रॉपर्टीचं नाव म्हणजे काय employee.name employee.salary इज इक्वल टू 100. ॲटोमॅटिकली जे आपला ORM आहे, जो आपला एंटिटी फ्रेमवर्क कोर आहे ना, तो ॲटोमॅटिकली इंटरनली त्याची क्वेरी बनवतं आणि त्या क्वेरी एक्झिक्यूट करतं, राईट. आता डेटा जे आपलं काय आहे की एंटिटी फ्रेमवर्क कोर आहे ना, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की कशा कशासाठी वापरतं, पहिलं तर आहे की क्रिएटसाठी वापरतात, त्यानंतर आहे की तुमचं रीडसाठी वापरतात, त्यानंतर आहे की तुमचं अपडेटसाठी वापरतात, त्यानंतर आहे की डिलीटसाठी वापरतात, आणि याच्या व्यतिरिक्त कशासाठी वापरतात तर डेटाबेस कनेक्शन, लिंक क्युरीसाठी वापरतात, रिलेशनशिप जे मेंटेन करायला लागतात ना आपल्याला दोन टेबलमधले त्यासाठी वापरतात, म्हणजे जे प्रायमरी की फॉरेन की असतं ना तशा टाईपमध्ये. त्यानंतर ट्रान्झॅक्शनसाठी वापरतात, मायग्रेशनसाठी वापरतात, ट्रॅकिंग वापरतात, स्टोअर प्रोसिजर आपला जो मेन पार्ट आहे स्टोअर प्रोसिजर वगैरे वापरतात, राईट. त्यानंतर रॉ SQL साठी वापरतात, त्यानंतर डेटाबेस स्कीमा अरेंजमेंटसाठी वापरतात, असिंक्रोनस डेटाबेस मॅनेजमेंटसाठी वापरतात, राईट. एवढ्यासाठी एंटिटी फ्रेमवर्क कोर वापरतात. ओके, आता आपण एक थोडी हिस्ट्री बघूया. आता एंटिटी फ्रेमवर्क तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं त्यांनी कधी केलं, तर पहिली गोष्ट आहे ना, ज्यावेळेस यांनी कधी बरं 2008च्या 10च्या दरम्यान काहीतरी असेल समथिंग, 2008 सालीच बहुतेक, की ज्यावेळेस आपलं एंटिटी फ्रेमवर्क म्हणजे मायक्रोसॉफ्टने काय केलं की 2008 साली हा त्यांना लक्षात आलं, त्यांची एक चूक झाली, म्हणजे चूक म्हणण्यापेक्षा आहे ना, जे पण त्यांनी बनवलेलं की ADA.NET अजून पण बेस्टच आहे. ADA.NET जसं वापरतो ना आपण, त्या ADA.NET मध्ये आपल्याला काहीतरी अपडेशन पाहिजे किंवा काहीतरी नवीन पाहिजे ना, तर ते आपल्याला वापरायचं आहे. मग त्यांनी काय केलं की एंटिटी फ्रेमवर्क कोर नावाची कन्सेप्ट काढली. आता एंटिटी फ्रेमवर्क कोरमध्ये काय काय केलं की 2008 साली त्यांनी की जे पण आपण आता जे शिकणार आहे ते सगळं त्यांनी आणलंच, फक्त ते काय होतं की प्लॅटफॉर्म डिपेंडंट होतं. मग त्याची तुम्ही हिस्ट्री वगैरे त्यांच्या ऑफिशियल साईडला बघू शकता की त्यांनी 3.5, ओके, ज्यावेळेस आपल्या ASP.NETचं 3.5 व्हर्जन रिलीज झालं ना, त्यावेळेस आपल्याला 2008 साली त्यांनी एंटिटी फ्रेमवर्क लॉन्च केलं त्यावेळेस, राईट. मग त्याच्यामध्ये .NET एंटिटी फ्रेमवर्क कोर 4 आलं, 5 आलं, 6 आलं, 7 आलं, 8, 9 अशा टाईपमध्ये, राईट. ज्यावेळेस 2016ला, ओके, 2016ला 1 जून काहीतरी 16 जून महिन्यात असेल काहीतरी 2016ला सगळ्यात मोठं मायक्रोसॉफ्टने लॉन्च केला की काय क्रॉस प्लॅटफॉर्म. ज्या कोर कन्सेप्ट आले ना त्याला बोलत जातं की क्रॉस प्लॅटफॉर्म. आता तुम्हाला एक इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात की एंटिटी फ्रेमवर्क आणि एंटिटी फ्रेमवर्क कोर हे वेगवेगळं आहे का, तर तुम्ही सांगायचं आहे की ते हो पण आणि नाही पण. आता हो पण नाही पण कसं की दोन्ही पण कशासाठी वापरतात की डेटाबेस कनेक्शनसाठी किंवा डेटाबेसवरती ऑपरेशन करण्यासाठी एंटिटी फ्रेमवर्क कोर याचा आपण क्लास देऊ शकतो, राईट. आता एंटिटी फ्रेमवर्क
हे कधीपर्यंत होतं की 2016 पर्यंत होतं. आणि एंटिटी फ्रेमवर्क कोर हे कधी आलं की 2016 नंतर. याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे की 2016 पर्यंत फक्त प्लॅटफॉर्म डिपेंडंट होतं. म्हणजे काय की फक्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वरती किंवा फक्त लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वरती ते वर्क होत होतं. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी 2016 नंतर की एंटिटी फ्रेमवर्क कोर आल्यानंतर ते मल्टी प्लॅटफॉर्म झालं. तोच तुमचं एकदाच लिहायचं, तेच तुमचं iOS वरती चालते, लिनक्स वरती चालते, विंडोज वरती चालते, राईट. अशा टाईपमध्ये सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती ते चालायला लागलं. हा तो फक्त तुम्हाला एंटिटी फ्रेमवर्क इंटरव्ह्यूमध्ये विचारायचा, तुम्हाला विचारलं तर अँसर द्यायचा आहे. ओके. आता त्याच्यातलं ओके एंटिटी फ्रेमवर्क याच्याला तुम्हाला एक शब्द खटकत असेल की एंटिटी. ओके. एंटिटी म्हणजे काय? आता डेटाबेस मधल्या टेबलला रिप्रेझेंट करणारी सी शार्प क्लास म्हणजे एंटिटी. आता कळालं का तुम्हाला की एंटिटी फ्रेमवर्क कशाला म्हणायचं? की जे आपण सी शार्प मध्ये एखादा क्लास लिहितो ना, त्या क्लासला इकडे डेटाबेस मध्ये आपण काय कन्सिडर करतो की जो टेबल कन्सिडर करतो ना, त्यालाच बोललं जातं की एंटिटी. म्हणजे काय, इकडं डेटाबेसच्या भाषेत काय बोलायचं की टेबल मी क्रिएट केला. आणि जर तुम्ही इकडं डॉटनेट मध्ये वापरलं तर तुम्हाला इकडे काय बोलायचं की मी एंटिटी क्रिएट केली. क्लास क्रिएट केला असं नाही म्हणायचं, की एंटिटी क्रिएट केली. म्हणजे एंटिटी इज इक्वल टू तुमचा सी शार्पचा क्लास. ओके. आणि त्याच्यात इज इक्वल टू असेल की सी शार्प क्लास इज इक्वल टू तुमचं जे टेबल आहे ना तो, राईट. इथं आपण टाकू की एंटिटी. ओके. ENTITY एंटिटी इज इक्वल टू सी शार्प क्लास इज इक्वल टू डेटाबेस टेबल. ओके. असं तुम्ही समजू शकता की एंटिटी आहे ना, तोच आपला सी शार्पचा क्लास आहे, त्याला बोललं जातं की एंटिटी. आणि त्यालाच बोललं जातं की डेटाबेस टेबल हा आपला एक एंटिटी झाली. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की डीबी कंटेक्स्ट. ओके. डीबी कंटेक्स्ट हे आपल्याला जास्त करून वापरायचं आहे. म्हणजे आता हे जी मी जे कन्सेप्ट सांगतोय ना, ते पाठ झाले तर तुमच्या बेस्टच आहे. कारण की ह्या जी मी कन्सेप्ट वापरणार ते तुम्हाला कोड लिहिता लिहिता रिअलाइज झाले पाहिजेत, राईट. आता डीबी कंटेक्स्ट म्हणजे काय असतं की जे आपलं आपण ऍप्लिकेशन बनवलं, सपोज एम्प्लॉय नावाचं आपण एक ऍप्लिकेशन, जे आता आपण ह्याचं कंपनी मॅनेजमेंट सिस्टीम ऍप्लिकेशन बनवलं, त्याच्यात एम्प्लॉय नावाचं एक टेबल असेल, राईट. त्या टेबल म्हणजे ते ऍप्लिकेशन आणि आपला जो डेटाबेस आहे त्याच्यामधला जो ब्रिज आहे ना, तो असतो आपला डीबी कंटेक्स्ट. डीबी कंटेक्स्ट म्हणजे काय? माझ्या डीबी कंटेक्स्ट म्हणजे त्या टेबल मधल्या कंटेक्स्ट मध्ये जाऊन माझा एंटिटी वापर. म्हणजे काय, त्या डेटाबेसमध्ये अशा अशा नावाची टेबल आहे, म्हणजे काय झालं, ती आपली एंटिटी झाली. ह्यालाच बोललं जातं की डीबी कंटेक्स्ट. आणि त्याच्यानंतर येते कन्सेप्ट की डीबी सेट काय मग, राईट. आता डीबी सेट म्हणजे काय की मल्टिपल टेबलचा कलेक्शन म्हणा, किंवा त्या टेबल मधल्या व्हॅल्यूज ना जे आपल्याला काम करायचं आहे, राईट. मल्टिपल ज्या गोष्टी आहेत ना, सेट म्हणल्यानंतर तुम्हाला कळत असं की मल्टिपल गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याला सेट बोललं जातं, राईट. तसं डेटाबेस सेट म्हणजे डीबी सेट कशाला बोललं जातं की सपोज एम्प्लॉय नावाचा टेबल आहे, त्याच्याबरोबरच माझ्या डिपार्टमेंट नावाचा टेबल असेल, प्रोडक्ट नावाचा टेबल असेल, त्यानंतर कस्टमर नावाचा टेबल असेल, राईट. हे टेबलवरती मला काहीतरी ऑपरेशन करायचे, या एंटिटीजवरती मला काहीतरी ऑपरेशन करायचे आहेत ना, त्याला बोललं जातं की डीबी सेट. ओके. आता आपण काय करूया की एक क्रड ऑपरेशन घेऊ. ओके. बेसिक एकदम. आता बेसिक घ्यायचं म्हटल्यानंतर विज्युअल स्टुडिओ 2022 ओपन केला करायचा. आता हे स्टेप मी सांगितलेत लास्ट लेक्चरला, तरी पण हे प्रॅक्टिससाठी बरं आहे. क्रिएट न्यू प्रोजेक्ट सेम आपण नॉर्मल प्रोजेक्ट करतो ना, तोच फक्त करायचा आहे. फक्त एक एक्सटर्नल लायब्ररी म्हणू शकतो आपण, किंवा एक फ्रेमवर्क इन्स्टॉल करायचा आहे. जसं आता फ्रेमवर्क का म्हणायचं एंटिटी फ्रेमवर्क कोरला, तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे का की बुस्ट्रॅप तुम्ही जर वापरला असेल किंवा माझे लेक्चर जर बघितलं असेल ना, तर बुस्ट्रॅपचं काम काय आहे की फक्त जे सीएसएस आपण लिहितो ना, त्या सीएसएस वरती स्टाईल शीट किंवा काय बोलतो की त्याला मोबाईल फ्रेंडली, आता एकदाच आपण त्याच्यावरती क्लास अप्लाय करून आहे ना, प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपण ती जी सीएसएस आहे किंवा ती जे वेब ऍप्लिकेशन आहे ना, ते रन करू शकतो, राईट. म्हणजे त्याच्यानुसार तो त्याची विड्थ, हाईट विड्थ वगैरे आपण म्हणू शकतो. रिस्पॉन्सिव्ह पणासाठी आपण बुस्ट्रॅप वापरतो, राईट. पण बुस्ट्रॅप काय आहे की लायब्ररी नाही तुमची, बुस्ट्रॅप ॲज अ फ्रेमवर्क आहे. तशा टाईपमध्ये एंटिटी फ्रेमवर्क आहे ना, हे ॲज अ लायब्ररी नाही, ते तुमचं फ्रेमवर्क आहे. ओके. आता इथं ASP.NET वेब API कोर. नेक्स्ट त्याला नाव काय देऊ? एंटिटी फ्रेमवर्क कोर डेमो. एंटिटी EF
कोर डेमो करतो, कोर डेमो. नेक्स्ट आता त्याला लॉंग टर्म सपोर्ट .NET 8च करतो मी आणि क्रिएट. आता जसं आपण ADO.NET जसं यूज केलं तसं आपल्याला एंटिटी फ्रेमवर्क आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे, राईट. तर त्यासाठी आपण काय करायचं, आता हे बेसिक असणार आहे आपल्याला. त्यात तो ह्याचा वेदरचा नावाचा आपल्याला एक कंट्रोलर असणार, त्याचा एक क्लास असणार आहे का वेदरचा, ते का मला सांगायची गरज नाही. मला काय करायचं आहे की इथं की ज्यावेळेस तुम्हाला पॅकेज इन्स्टॉल करायचे असतात ना, त्यावेळेस तुम्हाला कुठे जायचं असतं की इथं मॅनेज न्यूगेट पॅकेजेस. तुम्हाला दोन ऑप्शन असतात त्यात पण. मॅनेज प्रोजेक्टमध्ये मॅनेज न्यूगेट पॅकेज मॅनेजर आणि इथं एक टर्मिनल पण असतो. इथं असं इथं ते टूलवरती असतं, टूलमध्ये जायचं, त्यानंतर इथं न्यूगेट पॅकेज मॅनेजर आणि पॅकेज मॅनेजर कन्सोल. आता इथं तुम्हाला काय टाकायचं असतं की इन्स्टॉल पॅकेज आणि ते पॅकेजचं नाव असतं. आता पॅकेजचं नाव काय असणार आहे की मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोअर डॉट SQL सर्व्हर आणि त्यानंतर असते मायग्रेशनसाठी मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोअर डॉट टूल्स. या दोन तुम्हाला CLI थ्रू तुम्ही यूज करू शकता किंवा इथं एंटिटी फ्रेमवर्क डायरेक्ट इथून तुम्ही GUI थ्रू करू शकता. आयला इन्स्टॉलमध्ये नाही येणार ना, ब्राउजमध्ये येणार. मायक्रोसॉफ्ट एंटिटी फ्रेमवर्क कोअर. ओके. मग त्याच्यामध्ये भरपूर आहेत अशी. SQL सर्व्हर आहे, ही आपल्याला लागणार आहे. इन्स्टॉल, अप्लाय, आय एक्सेप्ट. ओके 10 वर्जन नका घेऊ, कारण की 8 वर्जन घेऊ आपलं जे ह्याचं आहे ना. ओके, प्रोजेक्ट आपण ज्यामध्ये क्रिएट करणार आहे ना त्याचं आपण वर्जन तुम्ही सिलेक्ट करा. अप्लाय, आय एक्सेप्ट. ओके, फिनिश आलं, राईट. आता त्याचे दुसरं पॅकेज आहे मी काय करतो की CLI थ्रू तुम्हाला यूज करून दावतो. ओके, टूल्समध्ये जायचं, टूल्समध्ये गेल्यानंतर न्यूगेट पॅकेज मॅनेजर कन्सोल. ओके, आता इथं काय आलं की PM पॅकेज मॅनेजर. PM म्हणजे काय असं की पॅकेज मॅनेजर. इथं मी काय टाकणार की इन्स्टॉल हायफन पॅकेज. ओके, इन्स्टॉल पॅकेज कर. कोणतं पॅकेज कर, तर मायक्रोसॉफ्ट डॉट कोणतं पाहिजे की एंटिटी फ्रेमवर्क कोअर. एंटिटी स्पेलिंग बघा, एंटिटी फ्रेमवर्क कॅमल केसमध्ये सगळं टाकायचं आहे. कोअर डॉट त्याच्यामधलं कुठलं की टूल्स मधले पाहिजे मला, टूल्स. ओके, सगळ्या झाल्या की इन्स्टॉल होत्यात इन्स्टॉल. ओके, गेट इन्स्टॉल्ड, कॅचेस सक्सेसफुल इन्स्टॉल्ड, टाइम इस्केप्ड. अशा प्रकारे आपले सगळे पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल झालेले आहेत. ओके, आता हे इन्स्टॉल झालं का नाही तर चेक कसं करायचं, तर इथं ओके आपल्या प्रोजेक्टवरती CS प्रोजेक्ट आहे ना त्याच्यावर डबल क्लिक केलं ना तर इथं बघा लक्षात द्या की पॅकेज रेफरन्स इन्क्लूड मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क SQL सर्व्हर. त्याच्यानंतर काय की टूल्स, हे दोन पॅकेज आपल्याला आले. आता ह्याचं वर्जन 10 आलं या. ओके, मॅनेज आपण इथं काय करूया, बिल्ड नाही प्रोजेक्टमध्ये इथं मॅनेज न्यूगेट पॅकेजेस, ब्राउज टूल्स, एंटिटी फ्रेमवर्क टूल्स, वर्जन 10 नको आहे. आपल्याला 8 पाहिजे, 8 घेऊ कारण की दोन्ही पण आपले 8च आहेत ना. अपडेट, अप्लाई करा, आई एक्सेप्ट. बिकॉज मेरे को लपड़ा नहीं चाहिए कुछ. अगर लपड़ा होएगा ना तो इसका एरर साफ करने में बहुत दिन जाएगा. आता ChatGPT AI वगैरे त्यामुळे जाऊ द्या, पण आम्ही त्या काळात आलो ज्या काळात AI नव्हता. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की एक टेबल क्रिएट करायचं आहे. टेबल म्हणजे काय, आपल्याला एक मॉडेल क्रिएट करायचं आहे. तर आता इथं ॲड
ऍड केल्यानंतर काय करायचं आपल्याला एक न्यू फोल्डर मॉडेल्स नावाचा. आता मॉडेल्समध्ये राईट क्लिक, एम्प्लॉय नावाची आपण एंटिटी. तुम्हाला मी काय सांगितलं की मॉडेल इज इक्वल टू एंटिटी, म्हणजे C# क्लास इज इक्वल टू एंटिटी, डेटाबेसचा टेबल इज इक्वल टू एंटिटी. लक्षात घ्या. न्यू आयटम काय करू आपण, त्याला नाव देऊ एम्प्लॉई. ओके, एम्प्लॉई नावाचा आपण क्लास क्रिएट केला. राईट. आता त्या क्लासमध्ये आपण काय लिहूया, पब्लिक इंटिजर ID. ओके, त्यानंतर स्ट्रिंग नेम, पाहिला हुशार झाले. मग त्याच्यानंतर असेल की सॅलरी पब्लिक, याला ही जरा मोठं करतो. असं आहे का, स्क्रोल करायला लागते. ओके, STRING पब्लिक स्ट्रिंग सॅलरी गेट सेट. त्याच्यानंतर काय असतं की ID नाव नेम सॅलरी, आणि त्याची आपण काय घेऊया, डिपार्टमेंट घेऊ, पब्लिक स्ट्रिंग सॅलरी. स्ट्रिंग मध्ये नाही ना, डेसिमल मध्ये असेल, डेसिमल. ओके, याला पण आपण काय करू, न लेबल करू. आता इथं आपण काय केलं की आपली एक एंटिटी तयार झाली. एंटिटी म्हणजे काय, क्लास पासून आपण एक एंटिटी तयार केली, एंटिटी पासून आपला टेबल क्रिएट होणार आहे. अशी प्रोसिजर आहे. लक्षात ठेवा की क्लास पासून एंटिटी, एंटिटी पासून आपला टेबल. ओके, आता आपल्याला काय करायचं की एक डेटा फोल्डर तयार करायचा आहे. ओके, आता डेटा फोल्डर का, तर त्याच्यामध्ये आपल्याला DB कंटेक्स्ट म्हणजे जे कनेक्शन असेल ना त्याच्या टाईपमध्ये आपल्याला कनेक्शन बनवायचं. थोडक्यात असं समजून घ्या की ॲड न्यू फोल्डर डेटा, आणि या डेटामध्ये ॲड न्यू आयटम. आता त्याला न्यू आयटमला आपल्याला काय करायचं, आपल्याला एकच डेटाबेस कंटेक्स्ट ॲड करायचं आहे. ओके, ॲप, त्याला नाव काय देऊ, ॲप DB कंटेक्स्ट, ॲप DB कंटेक्स्ट .cs. ओके, आता या ॲप DB कंटेक्स्टला आहे ना, जसं आपला आपण कंट्रोलर मध्ये कसं करतोय की आपण एक बेस क्लास आपण इनहेरिट करतो, राईट, कंट्रोलर बेस नावाचा, तशा टाईप मध्ये इथं पण ॲप DB कंटेक्स्ट आपल्याला इनहेरिट करायला लागतं. इनहेरिट कशापासून करायला लागतं की डेटाबेस कंटेक्स्ट पासून, डेटाबेस कंटेक्स्ट. ओके, आता डेटाबेस कंटेक्स्ट पासून आपण इनहेरिट केल्यानंतर आहे ना, इथं आपल्याला एक पब्लिक त्याचा कन्स्ट्रक्टर लिहू, पब्लिक ॲप DB कंटेक्स्ट. ओके, आता त्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला एक पॅरामीटर लागेल की DB कंटेक्स्ट ऑप्शन्स नावाचा. ओके, त्याचा जो टाईप आहे आपल्याला ॲप DB कंटेक्स्ट ऑप्शन्स. ओके, आता या ऑप्शन मध्ये ॲप DB कंटेक्स्ट. ओके, आणि आपल्याला तो पॅरामीटर येणार आहे की ऑप्शन्स मध्ये, ह्याच्यामध्ये आपण पॅरामीटर आलेले, राईट. आता हे जे आपल्याला पॅरामीटर आलेत ना, ॲज इट इज आपण इथं पॅरेंटला पाठवून देऊ. पॅरेंट कसं पाठवायचं की फक्त इथं बेस कीवर्ड लिहायचा आणि त्याला काय पाठवायचं आहे की ऑप्शन्स. ओके, आणि इथं त्याचं हे झालं, त्याची बॉडी. आता याच्या बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचं नाही, राईट, पण इथं आपल्याला काय लिहायचं आहे की एक DB सेट लिहायचं आहे. म्हणजे DB सेट म्हणजे आपल्याला एक टेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, राईट, त्या एंटिटीचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. तर आपण इथं काय लिहायचं आहे, पब्लिक DB सेट. ओके, DB सेट, त्याचा टाईप काय असणार आहे, त्या टेबलचं टाईप काय असणार आहे, एम्प्लॉई. ओके, एम्प्लॉई त्याचा टाईप आहे, आणि त्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत ना त्या एम्प्लॉईज असणार आहेत, आणि त्याच्या कशा असणार आहेत, गेट आणि सेट. ओके, आता मी इथले आहे ना एक एक कन्सेप्ट परत रिवाइज करतो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायचं नाही, राईट. आपण काय केलं की एक DB कंटेक्स्ट याला आपण काय केलं की एक इनहेरिट केला. ओके, इथं इनहेरिट कशापासून केला की DB कंटेक्स्ट पासून इनहेरिट केला, राईट. आता DB कंटेक्स्ट पासून इनहेरिट का म्हणून केला, तर जे आपलं ऍप्लिकेशन आहे आणि आपला SQL सर्व्हर आहे त्याच्यामधलं जे कनेक्शनचं जे काम आहे ना
ते कोण करतं की ॲप डी बी कंटेक्स्ट. ओके, ॲप डी बी कंटेक्स्ट हे जो आपला सर्व्हर आहे किंवा हा जो आपला काय म्हणू शकतो आपण याला, जो मिडलवेअर आहे, याचा ब्रिजचं जो काम आहे ते आपण कोणी केलं की ह्या ॲप डी बी कंटेक्स्टनं केलं. राईट. आता त्याच्यापासून पुढं नेक्स्ट काय केलं की आता आपण इथं एक डीबी सेट केला आणि हे तो मला जो कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स आहे ना की पॅरेंटला पाठवायचा, हा तुम्हाला लिहायलाच लागतो. त्याच्यानंतर काय केलं की डीबी सेट लिहिला. राईट, डेटाबेस सेट. आता डीबी सेट का लिहिला की मला म्हणजे माझ्या क्लासला, ओके, हे तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये पण लिहू शकता, पण माझा जो डीबी सेटमध्ये एम्प्लॉई नावाचा जो टेबल असेल, ओके, तो आपल्याला क्रिएट करायचाच आहे. पण एम्प्लॉई नावाच्या टेबलमध्ये मला एम्प्लॉईज नावाच्या व्हॅल्यूज पाहिजेत, त्याच्यासोबत मला काम करायला आवडेल किंवा मला त्याच्यासोबत काम करायचं आहे. त्याच्यासाठी काय लिहायचं असतं की डेटाबेस सेट. ओके, आणि ज्या वेळेस डेटाबेस सेटमधला डीबी डॉट एम्प्लॉईज म्हणून आपण ज्यावेळेस ॲक्सेस करणार, मग त्याच्यावरती जे ऑपरेशन वगैरे आपण करणार आहे ना, त्याच्यामध्ये कसं झालं की इथं मी लिहितो की ज्यावेळेस मला आता ॲक्सेस करायच्या त्या टेबलवरती किंवा त्याच्यावरती इन्सर्टची क्वेरी जर असेल ना, तर मी कसं लिहिणार, डेटाबेस म्हणजे डीबी डेटाबेस सेटचा ऑब्जेक्ट केला. राईट, डीबी डॉट एम्प्लॉईज. ओके, मग डॉट त्याच्यावरती ॲड असेल, मग त्याच्यावरती इथं माझ्या काहीतरी व्हॅल्यूज असतील. ओके, अशा टाईपमध्ये मला काहीतरी ऑपरेशन करू शकतो मी. ओके, कळालं तुम्हाला. आता हा झाला आपला डेटाबेस सेट. नेक्स्ट काय आहे की आपल्याला एसक्यूएल सर्व्हर. ओके, एसक्यूएल सर्व्हर आपण लास्ट लेक्चरला घेतलेलं तेच मी एक कनेक्शन स्ट्रिंग घेणार आहे. एम्प्लॉईज नावाचा कुठं गेलं, एम्प्लॉई मॅनेजमेंट एपीआय कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला फक्त कॉपी करायचे. ॲप सेटिंग डॉट जेसन. ओके, ॲज इट इज मी कनेक्शन स्ट्रिंग कॉपी केली, कट केलं, आहे असा जुना प्रोजेक्ट उघडला. त्यानंतर मी काय केलं की ॲप सेटिंग डॉट जेसन इथं वरती, ओके, कनेक्शन स्ट्रिंग ॲड केली. डेटाबेसचं नाव आता काय मी ठेवू शकतो, ओके, ह्याच प्रोजेक्टचं नाव देऊ, एंटिटी फ्रेमवर्क कोर डेमो डीबी डेटाबेस. राईट, मग त्याच्यानंतर कनेक्शन ट्रस्ट सर्व्हर एसक्यूएल ट्रू. राईट, आता याच्यानंतर ओके, हे सगळं आपण क्रिएट केलं, बरोबर आहे, मॉडेल क्रिएट केलं आपण, त्याचा ब्रिज पण क्रिएट केला. पण हा जो ब्रिज क्रिएट केला ना, तो आपण रजिस्टरच केला नाही. राईट, आता रजिस्टर कसा करायचा, आपला रजिस्टर कुठं करतो आपण, तर ॲप प्रोग्राम डॉट सी एस फाईल आहे ना ही, त्याच्यामध्ये आपण रजिस्टर करतो. आता हे कुठं करायचं असतो ॲड की डीबी कंट्रोलर साईज. ओके, हा जो कंट्रोलर आहे ॲड कंट्रोलर, त्याच्या खाली ॲड करायचा. ओके, बिल्डर डॉट सर्व्हिसेस. ओके, डॉट ॲड डीबी कंटेक्स्ट, ॲड डीबी कंटेक्स्ट. आता या डीबी कंटेक्स्टला, ओके, डीबी कंटेक्स्टला कशाचा तो पॅरामीटर असणार, म्हणजे त्याचा टाईप काय असला पाहिजे, ॲप डीबी कंटेक्स्ट. जो आपला क्लास आहे ना, त्याचा टाईप काय आहे की ॲप डीबी कंटेक्स्ट. राईट, आता ॲप डीबी कंटेक्स्ट दिल्यानंतर ॲज अ ते फंक्शन वाणी ट्रीट करायचं आहे. राईट, मग त्याच्यानंतर ऑप्शन्स OPTIONS ॲरो फंक्शन. ओके, आता त्याच्या पुढं, ओके, त्याच्या पुढं काय द्यायचं आहे की ऑप्शन्स डॉट यूज एसक्यूएल सर्व्हर, यूज एसक्यूएल सर्व्हर. ओके, आता यूज एसक्यूएल सर्व्हर पण एक मेथड आहे. आता यूज एसक्यूएल सर्व्हरला काय म्हणायचं, बिल्डर BUILDER बिल्डर, हे सजेशन का देणार, बहुतेक नेट स्लो असल्यामुळे, डॉट कॉन्फिगरेशन. ओके, ॲप सेटिंग डॉट जेसन आहे ना, ती कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला भेटते. आणि त्याच्यानंतर बघा लिहून आले की डॉट गेट कनेक्शन स्ट्रिंग. आता गेट कनेक्शन स्ट्रिंग कुठली की जे डिफॉल्ट कनेक्शन आहे ना आपलं, DEFAULT डिफॉल्ट कनेक्शन.
ओके, डिफॉल्ट कनेक्शन कुठं आहे? इथं कॉपी करतो, चुकायला नको. ओके, डिफॉल्ट कनेक्शन दिलं आणि इथं सेमिकोलन. एरर सगळे गेले का? ओके, हां. सगळं अशा प्रकारे सगळे एरर गेलेले आहेत, राईट. आता असं का म्हणून लिहिलेलं आहे की आपला जो एंटिटी आहे, ओके, 3 मेजर आपण गोष्टी जोडल्या. एक एंटिटी जोडला म्हणजे आपण जो मॉडेल क्रिएट केलं डेटाबेससाठी, डेटाबेस टेबल सारखं एक मॉडेल क्रिएट केलं, त्याला बोललं जातं की एंटिटी. सेकंड काय केलं की डेटाबेस कंटेक्स्ट म्हणजे जी आपली एंटिटी आहे आणि जो आपला सर्व्हर आहे एसक्यूएल सर्व्हर, त्याच्यामध्ये कनेक्शन करण्याचं काम कोण करते? ऍप डीबी कंटेक्स्ट. थर्ड काय की आपण जो टेबल करणार आहे क्रिएट किंवा त्याच्यावरती ऑपरेशन्स करणार आहे, त्याचे आपण एक डेटाबेस सेट बनवला, राईट. आता ज्या वेळेस एक्झिक्युशन होणार आहे त्यावेळेस काय भेटणार आहे? आपल्या ऍप सेटिंग जेसन मधनं कनेक्शन स्ट्रिंग भेटणार आहे. कनेक्शन स्ट्रिंग कुठे जाणार आहे? प्रोग्राम डॉट सी एस मध्ये. प्रोग्राम डॉट सी एस मधून ऍप डीबी कंटेक्स्ट, त्याच्यातून एंट्री फ्रेमवर्क वर, आणि त्याच्यामधून आपले एसक्यूएल सर्व्हर एक्झिक्यूट होणार आहे, राईट. आता नेक्स्ट काय करायचं आहे की आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. आता इथं सगळी खरी गेम आहे, ओके. डेटाबेस क्रिएट करायचं, मला दाखवतं काय अगोदर मी डेटाबेस क्रिएट केलेला आहे का नाही. आणि ह्या तुम्हाला 2-3 कमांड आहेत ना, त्यात 2च कमांड आहेत मोस्टली, त्या तुमच्या पार्ट असल्या पाहिजेत. ओके, पाटील नावाचा डेटाबेस कनेक्ट केला. डेटाबेसचं आपण नाव काय दिलं तिथं की एंटिटी फ्रेमवर्क कोर, काय नाव दिलं यार, प्रोजेक्टचं नाव दिलं ना आपण. ओके, एंटिटी फ्रेमवर्क EF कोर डेमो डीबी. ओके, डेटाबेसमध्ये गेलो. आता डेटाबेस कोणते कोणते माझे? स्कूल डीबी, रूट कार प्रोसेस, हस्को एनग्रेविंग, कंपनी डीबी आणि कॉलेज डीबी. एंटिटी फ्रेमवर्क कोर नावाचा आपला डेटाबेस आहे का? नाही आला. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागते? सेकंड स्टेप एंटिटी फ्रेमवर्क कोर मध्ये की आपण जे क्रिएट केलं ना त्याचं मायग्रेशन करायला लागतं. मायग्रेशन म्हणजे काय की तो ऑटोमॅटिकली त्याचं मायग्रेशन क्रिएट करतो. आता मायग्रेशन काय असतं ते पण मी नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे की मायग्रेशन इन डिटेलमध्ये काय असतं. तरी पण आपल्याला बेसिक मायग्रेशन आपल्याला करायचं आहे की थोडक्यात त्याचं काय की एक स्टोअर प्रोसिजरशी बनवतो ना, तसं हे जे आपण एक प्रोसिजर बनवायची आणि ती एक्झिक्यूट करायची. असं कुठं जायचं असतं माहिती आहे का? की टूल्समध्ये जायचं, त्याच्यानंतर न्यू गेट पॅकेज मॅनेजर आणि पॅकेज मॅनेजर कन्सोलमध्ये जायचं. ओके, इथं मी क्लिअर करतो, वरची कन्सोल क्लिअर केली. आता इथं स्पेलिंग बघा, ॲड हायफन मायग्रेशन. ओके, ॲड मायग्रेशन आणि इनिशियल क्रिएट. ओके, INITIAL ॲड मायग्रेशन इनिशियल क्रिएट. आता यानं काय होतं की इथं बघा सोल्युशन एक्सप्लोरमध्ये बघा किती फोल्डर आहेत. डेटा मॉडेल इथं आहे ना, आपला मायग्रेशन्स नावाचा फोल्डर कुठं आहे का? नाही ना. आता ही मी कमांड रन केली, बिल्ड स्टार्टेड. ओके, बिल्ड सक्सिडेड. ओके, आपले काहीतरी मायग्रेशन क्रिएट झालेलं आहे. आता इथं बघा, लक्ष द्या, आहे का माझ्या मायग्रेशन नावाचा टेबल क्रिएट झाला, त्याच्यामध्ये माझ्या 2 स्टोअर प्रोसिजर क्रिएट झाल्या असं तुम्ही समजू शकता, राईट. आता 2 म्हणजे काय की जो आपला एंटिटी फ्रेमवर्क आहे इनिशियल क्रिएट डॉट सी एस. ओके, इथं काय झालं बघा की आपलं मायग्रेशन झालं, राईट. मायग्रेशन म्हणजे काय की मायग्रेशन क्रिएट टेबल. विचार करा, टेबलची क्वेरी इथं तयार झाली की त्याचा आयडीला इथं त्याला भेटलं डायरेक्ट, त्याला प्रायमरी की वगैरे नलेबल नसला पाहिजे वगैरे, राईट. इथं तुम्ही चेंज पण करू शकता तुमच्यानुसार. तुम्हाला फक्त हे एंटिटी फ्रेमवर्क पार्टच पाहिजे. ओके, मी काय लक्षात देतो की पार्टच पाहिजे तुमच्या डेटाबेस. तुम्ही जर तुम्हाला एसक्यूएल जर पार्ट करायचं नसला तर एंटिटी फ्रेमवर्क कोर पार्टच पाहिजे. म्हणजे त्याचं कसं वापरायचं असतं ते प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे की, कारण का इथं जर का तुमच्याकडनं चेंज झाला तर तुमच्या डेटाबेसमध्ये बिना सांगता डायरेक्ट चेंज होणार आहे. फक्त याचा एक फायदा काय आहे की जसं आपण गिट वापरतो ना तशा टाईपमध्ये ह्या एंटिटी फ्रेमवर्कचा पण एक ट्रॅक राहतो. ओके, आता हा स्नॅपशॉट आहे. स्नॅपशॉट म्हणजे काय की त्याची लेंथ काय असली पाहिजे, राईट. की प्रॉपर्टी वगैरे, एनव्हायरकॅर, सॅलरी वगैरे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. तिथं तुम्ही चेंज पण करू शकता, राईट.
की प्रोडक्टचं वर्जन काय आहे. आता हे सगळं इथं क्रिएट झालं, पण आपल्या SSMS म्हणजे आपल्या मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरमध्ये क्रिएट झालं का नाही झालं का. आपलं मी तुम्हाला सांगितलं 2 कमांड लागतात. एक असते की तुम्हाला जी त्याच्या आपलं एक स्टोअर प्रोसिजर क्रिएट केली किंवा त्याचं आपण काय केलं, आपण एका डेटाबेसचं काय करतो बरं, एक बॅकअप क्रिएट करतो ना, तशा टाईपमध्ये आपण ह्या कोडचा बॅकअप क्रिएट केला. पण जोपर्यंत तो रिस्टोर करत नाही ना, तोपर्यंत ते इकडं अपडेट होत नाही. झालं का इथं अपडेट नाही ना. मग आता आपल्याला अपडेट करण्यासाठी कोणती कमांड असती की ॲड मायग्रेशन झाल्यानंतर अपडेट हायफन डेटाबेस. ओके, अपडेट डेटाबेस, बिल्ड स्टार्टेड, बिल्ड सक्सिडेड, विदाउट एरर, सगळं प्रायमरी की फॉरेन की अप्लाय झालेले आहेत. ओके, आता मी कट करतो SSMS आणि परत SSMS ओपन केला. विचार करा माझा किती टाइम वाचला. मला सगळे 2-2 सॉफ्टवेअर चालवायला लागायची, ते माझं एका सॉफ्टवेअरनं काम केलं. इथं बघा, लक्ष द्या. ओके, आला का माझा एंटिटी फ्रेमवर्क कोर डेमो DB. आता त्याला मी एक्सपांड केलं, टेबल्सवरती गेलो, आले का माझे की मायग्रेशन हिस्ट्री. हा हिस्ट्री टेबल तुम्हाला ठेवायचा आहे, हा डिलीट मारायचा नाही का. जसं मी सांगितलं तुम्हाला, एक गिट नावाची कन्सेप्ट इथे अप्लाय होती एंटिटी फ्रेमवर्क कोअरला, त्याच्यामुळे आता ते ट्रेंडिंगला एंटिटी फ्रेमवर्क कोअर. गिटमध्ये काय असतं की जे पण तुम्ही ह्या स्टोअर प्रोसिजर किंवा नवीन काय कोणतं ॲड केलं ना, तुम्ही डायरेक्ट इकडे चेंज नाही केला डेटाबेसमध्ये. तुम्ही त्याचा एक थोडक्यात गिटमध्ये कसं की हळूहळू पुश केलं, आणि जसं मला वाटलं की बाबा आता प्रॉपर सॉफ्टवेअर चाललेलं आहे, तसं मी प्रोडक्शनला टाकतो. तसंच इथं पण आहे ना, मला आता वाटलं की बाबा एंटिटी फ्रेमवर्क कोअरमध्ये किंवा माझा जो डेटाबेस आहे तो प्रॉपर माझी क्वेरीज वगैरे प्रॉपर रन होतात. राईट, मग आता मी SQL सर्व्हरवरती अप्लाय करू शकतो. त्याचं जी हिस्ट्री असते ना, ती ह्या एंटिटी फ्रेमवर्क मायग्रेशन हिस्ट्रीमध्ये राहतो. आणि हा काय की DBO एम्प्लॉईज नावाचा टेबल आहे. सिलेक्ट टॉप 1000 किंवा ओके सॅलरी आले का तिथं, ID, नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट. याला जर मी एक्सपांड केलं ना, तर कॉलमवरती बघा, लक्ष द्या की ID बघा, प्रायमरी की आली, इज नॉट नल, एन व्हॅरकेअर आली का, सॅलरी डेसिमलमध्ये आली, डिपार्टमेंट एन व्हॅरकेअर. राईट, तुम्ही ह्या रन टाईमला पण चेंज करू शकता. कसं, जसं त्याचं मायग्रेशन ॲड झालं ना, तर मायग्रेशनमध्ये तुम्हाला त्याचं तुम्ही लक्ष द्यायचं की इथं आहे का त्याचा टाईप ID मध्ये इंटिजर पाहिजे का तुम्हाला, इंटिजर पाहिजे, बिग इंट पाहिजे. राईट, जे स्मॉल इंट म्हणतो स्मॉल बाईटमध्ये, त्याच्या टाईप तुम्ही करू शकता. इथपर्यंत जर तुम्हाला कळलं ना, तर तुमचं प्रॉपर अंडरस्टँडिंग झालं की एंटिटी फ्रेमवर्क कोर तुमचा जो पाया असतो ना, की एंटिटी फ्रेमवर्क कसा क्रिएट होतो. जसं आपण विदाउट डेटाबेस किंवा विदाउट SSMS ला हात लावता आपण काय क्रिएट केलं, आपण एक क्लास क्रिएट केला किंवा त्याला आपण एंटिटी म्हणायचं. त्या एंटिटीच्या अगेन्स्ट आपण एक मायग्रेशन केलं त्याला, आणि मायग्रेशन करून अपडेट डेटाबेस फक्त कमांड वापरली, तर ॲटोमॅटिकली माझ्या सर्व्हरवरती, जो माझा पाटील नावाचा सर्व्हर आहे SSMSचा SQL सर्व्हर, त्या सर्व्हरमध्ये नवीन डेटाबेस क्रिएट केला. डेटाबेसमध्ये एक टेबल क्रिएट केला, त्या टेबलमध्ये 3 कॉलम क्रिएट केले, 4 कॉलम क्रिएट केले, आणि त्यांना त्याच्या ID दिली, प्रायमरी की दिली. हे सगळं कशामुळे झालं, फक्त एकच. ओके, एक काय केलं की इथं लाईन बाय लाईन येतो, आपण इथं काय केलं की मॉडेल्समध्ये एम्प्लॉय नावाचं मॉडेल्स लिहिलं. राईट, आणि सेकंड काय केलं, आपण त्याच्यामधला एक ब्रिज केला क्रिएट. ओके, डेटा नावाचा ॲप DB कंटेक्स्ट. आणि त्या त्या ह्या ब्रिजला मी फक्त काय सांगितलं की मला हा डेटाबेस सेट, मला एक टेबल क्रिएट करून दे, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट असला पाहिजे एम्प्लॉईज नावाचा. आता हा ऑब्जेक्ट इन फ्युचर आपण वापरणार, नेक्स्ट लेक्चर बघणार आहे किंवा वापरणार आहे तो. आणि हे जे आपण ब्रिज क्रिएट केला, तो फक्त आपण काय केलं की डिपेंडन्सी इंजेक्शननं इंजेक्ट केला. कशात इंजेक्ट केला, program.cs मध्ये. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. कीप लर्निंग, कीप कोडिंग.